पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अबुधाबीमध्ये पहिल्या मंदिराचं उद्घाटन झालं। पण याशिवाय अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे आणि ती म्हणजे दुबईमध्ये भारत मार्टचं उद्घाटन। काय आहे भारत मार्ट? याचा देशाला कसा फायदा होणार आहे आणि यामुळे चीनच्या ड्रॅगन मार्टला कसा फटका बसू शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। यूएईमध्ये भारत मार्टचं उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि यूएईचे उपाध्यक्ष आणि दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तौम यांनी केलं। एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की मंदिर अबुधाबीमध्ये, पण भारत मार्ट हे दुबईमध्ये उघडण्यात आलंय। संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई आणि भारत यांच्यातील आर्थिक भागीदारी कराराचा एक भाग म्हणून या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे। यूएईच्या राज्यकर्त्यांना पण हे माहिती आहे की येणाऱ्या भविष्यात तेलावर आधारित व्यापार कमी होणार असून त्यांना या समस्येवर समाधान म्हणून भारत मार्ट सारख्या प्रोजेक्टची गरज आहे। या करारात दोन्ही देशांच्या दरम्यान 2030 पर्यंत पेट्रोलियम वगळता इतर व्यापार $10,000 करोड पर्यंत नेण्याचा देखील समावेश आहे। भारत मार्ट ही एक गोदाम सुविधा आहे। गोदाम हा शब्द ऐकल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर धान्य साठवायचं वेअरहाऊस आलं असेल। ते तर इथं आहेच, पण त्याशिवाय सुद्धा भारत मार्टमध्ये अनेक सुविधा असून त्याचा आकार प्रचंड मोठा आहे। ही सुविधा 1,00,000 चौरस मीटर एवढी प्रचंड आहे। यामध्ये शोरूम्स, गोदामं, रिटेल, हॉस्पिटॅलिटी युनिट्स, कार्यालय, त्याचबरोबर अवजड मशिनरीपासून ते किरकोळ वस्तूंपर्यंत सर्व वस्तूंचा समावेश असेल। मुख्य म्हणजे हे मेड इन इंडियाच्या विविध उत्पादनांसाठी वन स्टॉप शॉप म्हणून काम करेल। टाटा मोटर्सच्या जगवार, लँड रोव्हरसह अनेक मोठ्या भारतीय कंपन्या भारत मार्टचा भाग होण्यासाठी इच्छुक आहेत। या सुविधेमुळे भारताचा इतर देशांमध्ये माल पाठवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च देखील कमी होईल। दुबईमध्ये आधीपासूनच चीनचे ड्रॅगन मार्ट अस्तित्वात आहे। इथे जवळपास 4,000 चीनी मालाची दुकानं आहेत। त्यात कपडे आणि दागिन्यांपासून ते फर्निचर पर्यंत सर्व वस्तू मिळतात। चीनच्या या ड्रॅगन मार्टमुळे रिटेल आणि होलसेल इंडस्ट्रीमध्ये एक क्रांती आली आहे। तेच मॉडेल आपण भारत मार्टद्वारे आणतो आहोत। 2025 पर्यंत भारत मार्ट पूर्ण क्षमतेने सुरू होईल। त्याचा फायदा भारतीय एक्सपोर्टर्सना होणार आहे। Amazon प्रमाणेच भारत मार्ट हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून सुद्धा विकसित करण्यात येईल। भारताचा हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असून हा गेम चेंजर ठरू शकतो। या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।